मला माहिती का वहिनींचा रिझल्ट आलाय लॉचा. माझं मत आहे यांना गव्हर्नमेंटचा पगार मिळतो, यांना काम करायचं नाही, यांना घरी निघून जातात, यांच्यावरती कसला कंट्रोल नाहीये. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दामोदर शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ऊन आले तर मिरच्या सुकायला घातल्यात लाईनीशीर. इथं खोबरं खिसून ठेवलंय मम्मीने, हे पण सुकवायला ठेवलंय. तिथे स्वीटी झोपली. करपली की भाकर. भाकर कर. तू तर कच्ची बिच्ची सगळी कसली पण उलटा पालटा करणार. बघितलं, चांगलं काम करायला गेलं तरी मलाच नाव ठेवतात. चांगलं काय चांगलं करतोय तू काम, चांगलं करतो काम. एक तर धड येतं का तुला हे करायला? मिरच्या टाकल्यास ना वाळायला. मग मसाला अजून उद्या सुट्टी दिली असती तर मसाला करून ठेवला असता. सुट्टी नाही दिली, सुट्टी जाहीर झाली आहे. दुखवाटा दुखवाटा म्हणले 3 दिवसाचा. त्याचा दुखवाटा घ्यायचं काय आता इथं हे करावं लागणार. खातो काढून भाकर. नको नको, मला चाय चपाती द्या. बरं. तर आपला आजचा नाश्ता रेडी आहे, चपाती चाय. मंटू बघा, मंटू इथून तिथून फिरत राहतीये. काय काय करतेस मम्मी? खोबरं खिसलेलं मसाल्याला. अच्छा, मसाल्यामध्ये खोबरं पण टाकणार आहे. हे काय म्हणजे सगळं सुकलं तर आपल्याला बनवायला द्यायला लागेल का? आपण घरीच बनवतो. त्याला भाजावं लागतंय, सगळा मसाला भाजायचा आणि कुटाय द्यायचा असतोय. मग अच्छा, दुसरीकडे द्यायचा. डंका असतोय ना, पण ऊन पडा नाही बघ ना पटकीन. पण 1-2 तासामध्ये कडक होत्या मिरच्या. कडक पण नाही. आता आम्हाला बँकेत जायचंय, तिथं काहीतरी काम आहे. हे काय, कोण आहे हे? जावा घरी जावा. अजून गेले ना? नाही, आता चाललंय. बँक आता ओपन झाली ना 11 वाजता. पप्पांच्या फोन नाही करते. हाँ चलो, हा. दुआओं में याद रखना. गाडी रात्री इथं उभा केली होती, कुणीतरी तिथे उभा केली आहे. काय बोलायचं बघा, कचरा कुंडीच्या बाजूलाच उभा केली आहे. काय माणसं यार, गाडी इथं उभा होती. कोण आहेत लोक असे, काय माहिती भाई खरं. तर मी बँकेत गेलो, बँकेचं अर्ध काम झालंय. आता हॉस्पिटलमध्ये आलो होतो, शताब्दी हॉस्पिटलमध्ये. तर मला कसं मेडिकल फिटनेस पाहिजे होतं. कॉलेजवाल्यांनी पाठवलंय. तर इथं बोलतात आता डॉक्टर नाहीयेत, आता उद्या सकाळी या. म्हणजे भाई एमर्जन्सी मध्ये कोणाला लागेल इथं डॉक्टर तर पाहिजे ना अवेलेबल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना की प्रायव्हेट यार. हा हे बघा, पंडित मदन मोहन मालवाई सेंटर हॉस्पिटल शताब्दी आहे. भाई शताब्दी मध्ये भाई अवेलेबल नाहीत फिटनेस डॉक्टर. डायरेक्ट बोलतात उद्या सकाळी या. अर्जंट अर्जंट पाहिजे तर काय करणार माणसं. भाई खरं भाई, यांना फक्त बसून पगार पाहिजे, काम बिम करायला नको. आता मला एमर्जन्सी मध्ये पाहिजे तर कोण देणार आहे? हा, नाहीतर आता मला प्रायव्हेट मध्ये जायला लागेल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल कशासाठी आहेत? खरं आता दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जायला लागेल. तिथं पण असं केलं तर काय होईल? तुमचं काय मत आहे? माझं मत आहे यांना गव्हर्नमेंटचा पगार मिळतो, यांना काम करायचं नाही, यांना घरी निघून जातात, यांच्यावरती कसला कंट्रोल नाहीये. गव्हर्नमेंट डॉक्टर असेच आहेत, हे फक्त गरीब पब्लिकला लुटणारे काम करतात. असं आहे. आता इथं जवळ महाहॉस्पिटल आहे, तिथे जाऊन बघूया. आता आलो होतो जे हॉस्पिटल मध्ये. मेडिकल सर्टिफिकेटचं काढून झालंय, आम्ही सबमिट पण केलंय. आता घरी चाललोय पप्पा आम्ही. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, फक्त धावपळ होती. तर इथं हॉस्पिटल आहे ना, मग तिथं एक कॉलेजचं कॅन्टीन होतं. मी नाही का इथं ऍडमिशन साठी येत होतो जे मध्ये. तर तिथं कॅन्टीन होतं, तिथं खाल्लं पिल्लं. आता चाललोय घरी. बघा, बाकीचं जे बोलायचं राहिलंय ते घरी जाऊन बोलतो तुमच्याशी. तर आता जस्ट मी घरी आलोय, मम्मी पण कामावरनं आली आहे. तर आज मी गेलो होतो ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, मी ऍडमिशन साठी तिथे ट्राय करत होतो, पण माझं नाव नव्हतं आलं. पण फायनली तिथे भाई सिलेक्शन झालंय माझं. मला फोन आला होता की तुमचं सिलेक्शन झालंय. नंतरला आम्ही गेलो तिथे, मम्मी पप्पा आम्ही सगळे गेलो तिथे. माहीमला एक इन्स्टिट्यूट आहे, तिथं मी ऍडमिशन घेतलं. मग तिथं फीज वगैरे आम्ही भरली, ऍडमिशन सगळं झालं. मग नंतरला मी जेव्हा केस कापले, त्याच्यानंतर रात्री मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, ऍडमिशन करून घ्या. मग तिथंच माहीमचं कॅन्सल करून आम्ही गव्हर्नमेंट मध्ये भरलं. असं झालं. मग 2-3 दिवस तीच पळापळ आहे आमची. मग मम्मी तर आज आली नाही.
आम्ही पप्पा अजून मीच गेलो. तर फायनल सगळं झालं. आता काय माहिती, मला असं वाटतंय की पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीक पासूनच कॉलेज स्टार्ट होणार आहे आमचं. 1 वर्षाचाच कोर्स आहे. चांगलं आहे ना, बरं आहे ना. तुला काय वाटतं? काय अभी मज्जा आएगा, धम्मा दिन भर उधर ही रहेगा. पण भाई मला एवढंच म्हणजे विश्वासच, मी तर मेहनत करत होतो, माझा तर ट्राय होता. मी तुला काय बोलले होते भाऊ? तुला काय बोलले होते? काय? भाऊ तुझा हा, तू ट्राय कर, होईल ट्राय होईल. कर, पण होईल. झालं भाई फायनली. हार नाही मानली, एंड पर्यंत लढत राहिलो. मग नंतरला भाई झालं भाई. मग तसंच तुम्ही पण हार नका मानू, ट्राय करत राहा. आज नाही तर उद्या जसं माझं सोबत झालंय, माझं काम झालंय, तसं तुमचं पण होईल. गव्हर्नमेंटच्या चिटा कमी असतात ना रे, हा ना. त्याच्यामुळे मुलं एकदम हे होते तो. माहिती का? अजून परेशान होते. गव्हर्नमेंट मध्ये भाई चान्सेस तर खूप कमी असतात. हा. अपेक्षा सोडून देतात काही मुलं ना. मी पण सोडली होती, पण मम्मी बोलली ट्राय कर. पण फायनली झालं माझं. होत असते, काय केलं होतं, आता काय करायचं. तसे गव्हर्नमेंटची सीट कमी असते. हो ना. मग काय करणार, ती पोरं परेशान होते तर याच जरा मारू मारू. अजून काही ना काही तिथं भाई कल्ल्याला आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये, ते कॉलेजमध्ये सबमिट करायचंय डॉक्युमेंट्स. म्हणजे झालंय, फक्त ते कास्ट व्हॅलिडिटी, मायग्रेशन सर्टिफिकेट ते सगळं लागणार आहे ना. मग ते सगळं सबमिट करायचं आहे. बस तेवढंच राहिलंय, बाकी सगळं झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ओ वहिनी, काय बनवताय जेवायला? पालक. तुम्हाला माहिती का, वहिनींचा रिझल्ट आलाय लॉचा. वहिनी पास झालेत. आता जे माणूस पास झालाय त्यांनी पार्टी द्यायला पाहिजे ना, ऍटलीस्ट शेजवान राईस तरी. रडतायत ते, देतच नाहीत. जे मला विश करतात त्यांना काय? कॉंग्रॅच्युलेशन करा कमेंट मध्ये की वहिनी पास झालेत. अजून तो मुद्दा म्हणून ना गाणे वाजवतोय व्हिडिओ मध्ये, कॉपीराईट लागायला. गाणे वाजवतोय मुद्दा म्हणून, कॉपीराईट लागायला गाणे वाजवतोय. चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.